नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहे आणि या प्रभाग क्रमांक 4 मधील या नाल्याची भयावह अशी परिस्थिती तुम्ही पाहताय। मी भयावह अशी ही परिस्थिती बोलतोय। या नाल्याच्या बाजूला घरं आहेत, शेकडो हजारो लोक इथे राहतात, पण त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे। या प्रभाग क्रमांक 4 मध्ये थेट लढत सिद्धार्थ पांडे आणि नितीन लांडगे यांच्यामध्ये आहे आणि नितीन लांडगे आता या नाल्यामध्ये उतरलेले आहेत आणि जर इथं लिहिलंय धनशक्ती वर्सेस जनशक्ती, गांधीनगर नळपाड़ा को बचाना है, नारियल का बटन दबाना है। नितीन लांडगे स्वतः या नाल्यामध्ये उतरलेले आपल्याला दिसत आहेत। भयावह अशी ही नाल्याची परिस्थिती, भयावह। हा नाला वर्षानुवर्ष साफच केला गेला नाहीये अशी परिस्थिती इथे दिसतीये। मी काही स्थानिक नागरिकांशी थोड्या वेळाने बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु या प्रभाग क्रमांक 4 मधील अपक्ष उमेदवार नितीन लांडगे ज्यांचं चिन्ह आहे नारळ, ते या नाल्यात उतरलेत आणि या गांधीनगर नळपाड़ा या सगळ्यामध्ये या नाल्यांची असलेली परिस्थिती तुम्ही इथे पाहताय। नाल्यात उतरलेत आता नितीन लांडगे। तुम्हारे साथ हैं नितीन दादा, नितीन दादा। नितीन लांडगे स्वतः या नाल्यात उतरलेले आहे आणि हीच परिस्थिती त्यांना बदलायची आहे आणि त्यासाठी ते या इथे या प्रभाग क्रमांक 4 मध्ये अपक्ष उमेदवार उभे राहिले। नितिन भाई आगे बढ़ो, तुम्हारे साथ है। नितिन भाई आगे बढ़ो, तुम्हारे साथ है। अपनी निशानी, अपनी निशानी। ही परिस्थिती आहे ग्राउंड लेवलची, या नाल्याची आणि या विभागाची ही परिस्थिती आहे। अतिशय भयावह अशी परिस्थिती आणि या हजारो नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे। मेरे गांधीनगर नलपाड़ा के भाइयों और बहनों, मैं नितीन सुब्राव लांडगे, पिछले 10 साल में जो यहाँ विकास हुआ है वो मैं आपको दिखाने आया हूँ। 2017 में बड़े विश्वास के साथ जिसे हमने हमारा कीमती वोट देके चुना था, ऐसे संजय पांडे जी ने जो गांधीनगर नलपाड़ा का विकास किया है वो दिखाने में यहाँ आया हूँ। 2017 में बड़े विश्वास के साथ हमने अपने सपने उनको दिए थे, हमने हमारे घर उनको दिए थे। हमने बोला था कि बाबा आप चुन के आओ और हमारे लिए सुविधा करो। आप ये गांधीनगर नलपाड़ा की हालत आज देख रहे हो, तो मुझे बोलना है कि उन्होंने हमें झूठे वादे दिए थे। उन्होंने कहा था कि 2 साल में पक्का घर देंगे, हर घर में टॉयलेट होगा, हर घर में पानी होगा, लेकिन ये पुराने झूठे वादे आज 2025 में हम लोग अपनी आंखों से देख रहे हैं। मुझे संजय पांडे जी से सिर्फ एक ही बात कहनी है कि संजय पांडे जी, आपके बड़े बंगले में बैठकर 4 करोड़ की मर्सिडीज गाड़ी में घूमकर गांधीनगर और नलपाड़ा की गंदगी साफ नहीं होगी। उसके लिए आपको यहाँ आकर गटर में उतरना होगा। नितीन भाई तुम आगे बढ़ो। खुलं आव्हान नितीन लांडगे यांनी दिलेले, खुलं आव्हान। 5 स्टार होटल में पिज्जा बर्गर खाने वाले, आज हम लोग जो दाल चावल खाते हैं उनके साथ नहीं बैठते हैं,
अपने बंगले में बैठ के, अपने गाड़ी में बैठ के सिर्फ वहाँ से आदेश देते हैं कि हम वोट खरीद लेंगे, हम ये खरीद लेंगे, वो खरीद लेंगे। अरे जिस गांधीनगर और नलपाड़ा के लोगों ने तुम पर इतना विश्वास रखा, हमारे कीमती वोट आपको दिए, और आज ये गटर की हालत आप देख रहे हो। मुझे खास करके जो महिलाएं हैं, मेरा उनसे सवाल है कि ये गंदगी में आप रहना चाहते हो या नहीं? ये गंदगी साफ करनी होनी चाहिए कि नहीं? होनी चाहिए, ये गंदगी साफ होनी चाहिए कि नहीं? होनी चाहिए। गांधीनगर नलकड़ को बचाना है कि नहीं? बचाना है। अगर गांधीनगर और नलपाड़ा को बचाना है तो आने वाले चुनाव में अपना वोट मत बेचो, अपना कीमती वोट मत बेचो। 2017 में जो हमने गलती की उसका ये परिणाम आज आप देख रहे हो, और कैसे गंदगी में हम लोग अपना जीवन गुजार रहे हैं। लेकिन गांधीनगर और नलपाड़ा के ऊपर जिन्होंने पैसे कमाए वो अपने बंगलों में बैठ के, अपने गाड़ियों में बैठ के आज आपको बोल रहे हैं कि हम लोग गांधीनगर नलपाड़ा को रातों रात सिंगापुर बना देंगे। अरे आप पहले घर से नीचे उतरो, अपने गाड़ी से नीचे उतरो, यहाँ हमसे कंधे से कंधे मिलाकर चलो, उसके बाद हम लोग सोचेंगे। मैं मेरे सभी बुजुर्ग, महिला और युवा साथियों को कहना चाहता हूँ कि ये नया गांधीनगर और नलपाड़ा है। ये नया गांधीनगर और नलपाड़ा अभी 500,000 के रुपयों में बिकने वाला नहीं है। आज उनको ऐसा नगर सेवक चाहिए जो उनसे कंधे से कंधा मिला के गटर में उतर के वो गंदगी साफ करने की आज हिम्मत रखता हो। तो मैं मेरे सभी भाइयों और बहनों को यही सुनाना चाहता हूँ, यही कहना चाहता हूँ कि आने वाले 2025 का जो अभी चुनाव है, 2026 का जो चुनाव है, 15 तारीख को आप वोट डालने जाओगे। मैं ऐसे नहीं बोल रहा हूँ कि मुझे वोट करो, मैं ऐसे नहीं बोल रहा हूँ कि मुझे वोट दो और जिताओ, लेकिन मुझे आपसे यही बात करनी है कि जो आदमी, जो नगर सेवक आपसे कंधा मिलाकर आपकी गंदगी साफ करने की हिम्मत रखता है, उस कैंडिडेट को आप वोट दो, उसके साथ खड़े रहो। आज अगर नलपाड़ा और गांधीनगर की गंदगी साफ नहीं होगी तो आने वाले पिछले 10 साल ऐसे ही हमारे गुजर जाएंगे। आज नलपाड़ा और गांधीनगर के बुजुर्गों को मुझे ये कहना है कि अपने बच्चों को अच्छा भविष्य देना है। अगर महिलाओं को अच्छी स्वच्छता, हर घर में टॉयलेट देना है तो परिवर्तन लाना जरूरी है। और ये परिवर्तन जब ही आएगा जब हम लोग एक साथ एकजुट होके एक नारा लगाएंगे कि बाबा हमें परिवर्तन चाहिए, हमें हमारा वोट नहीं बेचेंगे। 500,000 में ये नलपाड़ा और गांधीनगर अभी बिकने वाला नहीं है। मेरे खास करके युवा भाइयों को मैं बोलना चाहता हूँ, आप अच्छे कॉलेज में जा रहे हो, अच्छी नौकरी कर रहे हो, आपके माँ बाप का ख्याल रखना आपकी जिम्मेदारी है। अगर आप नौकरी पे जा रहे हो तो घर में अपने माँ बाप, अपने बुजुर्ग किस हालत में रह रहे, अगर ये बदलाव अगर आपको चाहिए तो आने वाले 15 तारीख को आपको नारियल का बटन दबाना पड़ेगा। हम जैसे जो युवा सच में गटर में उतरकर गंदगी साफ करने की हिम्मत रखते हैं तो हमारा हौसला बढ़ाने का काम आप सभी को करना होगा। मैं यही बोलता हूँ कि आने वाले समय में मैं झूठे वादे नहीं दूंगा, लेकिन आपसे कंधे से कंधा मिलाकर आपके प्रॉब्लम्स में हमेशा आपके साथ खड़ा होकर मैं यहाँ गांधीनगर और नलपाड़ा की सेवा करूंगा। नलपाड़ा और गांधीनगर का नेता नहीं, नलपाड़ा और गांधीनगर का बेटा बन के यहाँ काम करके दिखाऊंगा। आपने बहुत सारे लोगों को यहाँ चुना, अपना कीमती वोट कर जितवाया है। एक बार मेरे पे विश्वास रखो, ये गंदगी गांधीनगर नलपाड़ा से अगर दूर नहीं की तो अगले चुनाव में आपके पास कभी आऊंगा नहीं। इतना ही बोलता हूँ। और फिर एक बार, अगर गांधीनगर नलपाड़ा को बचाना होगा तो परिवर्तन हमें लाना होगा, नए युवाओं को तुम्हें ताकत देनी होगी। इतना ही मैं बोलता हूँ। और फिर एक बार आने वाले 15 तारीख को सोच समझ के वोट दीजिए। इतनी गुजारिश मैं मेरे बुजुर्ग, महिला और युवा दोस्तों के साथ कर रहा हूँ। धन्यवाद।
नितीन लांडगे यांनी या प्रभाग क्रमांक 4 मधील खरी परिस्थिती, या नाल्याची परिस्थिती दाखवलेली आहे. हा फलक जो आहे तो हातामध्ये नितीन लांडगे यांनी घेतलेला आहे. त्यामध्ये लिहिले धनशक्ती वर्षे जनशक्ती, गांधीनगर नळपाड़ा को बचाना है तो नारियल का बटन दबाना है, बचाना है, परिवर्तन लाना है, नलपाड़ा और गांधीनगर को अगर बचाना है, परिवर्तन लाना है. नितीन आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. नितीन भाई को लाना है, नितीन भाई को लाना है. या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आता जर आपण पाहिलं तर लांडगे वर्सेस पांडे अशी ही थेट लढत आहे आणि खुलं आव्हान जे आहे नितीन आणि पांडे यांना दिलेलं आहे. नितीन लांडगे आपल्यासोबत लाईव्ह आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नितीन, नाल्यात उतरून पोल खोल केली या प्रभाग क्रमांक 4च्या या नाल्याची काय सांगतो? 2017 साली मोठ्या विश्वासाने गांधीनगर नलपाडामधील ह्या रहिवाशांनी आपलं किमती मत देऊन ज्यांना विजयी केलं होतं, त्याच्यामध्ये मी स्वतः होतो. मी त्यांचा प्रचार केला होता, मी त्यांचे घरोघरी जाऊन पॅम्पलेट वाटले होते आणि त्यांनी जे आम्हाला स्वप्न दाखवली होती ते म्हणजे गांधीनगर आणि नलपाड्यांच्या लोकांना पक्की घरं देणार, घरात टॉयलेट असणार, 24 तास पाणी असणार, स्वच्छता असणार. तुम्ही बघितलंय ह्या गांधीनगर नलपाड्यामधला हा प्रमुख नाला आहे आणि मला तरी वाटत नाही की ह्या नाल्याची परिस्थिती बघून गेल्या संपूर्ण वर्षभरामध्ये सुद्धा एकदाही इकडे सफाई झालेली असेल. आज अत्यंत बिकट अवस्थेमध्ये गांधीनगर नलपाड्याची लोक ही राहत आहेत. अत्यंत गरीब घरातली ही लोक आहेत, जी कुणी रिक्षा चालवतं, कुणी भाजी विकून आपला पोट चालवत असतं, तर कुणी घरकार कमवून आपलं पोटाची खळगी भागवत असते. फक्त नगरसेवकांकडून त्यांना एकच अपेक्षा असते, ती म्हणजे आम्हाला स्वच्छता आमच्या विभागाची असावी, आम्हाला स्वच्छतागृह महिलांसाठी असावीत. ह्या बेसिक गोष्टी, ह्या मूळ गोष्टी जर इकडचे स्थानिक नगरसेवक आपल्या नागरिकांना देऊ शकले नसतील तर त्यांनी माझ्या मते आता जे ते फिरत आहेत की मला मत द्या, मी तुमचं नलपाडा आणि गांधीनगरचं डेव्हलपमेंट करून दाखवेल, त्यांचा नैतिक अधिकार नाहीये. माझ्या मते घरात आणि मोठ्या बंगल्यात बसून किंवा 4 ते 5 करोडच्या मर्सडीज डिफेंडर गाडीमध्ये बसून गांधीनगर आणि नलपाड्याचे प्रश्न सुटणार नाहीयेत. त्यांना इकडे गटारात उतरून ती घाण साफ करावी लागेल, परंतु त्यांच्यात ती हिंमत आहे का? ते स्वतः गटारात उतरून इकडे घाण स्वच्छ करू शकतात का? ते नलपाडा आणि गांधीनगरच्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून आज त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात का? हा माझा थेट सवाल संजय पांडेंना आहे आणि मी त्यांना आव्हान करतो की अरे तुम्ही एवढं आमच्या मतांच्या ह्याच्यावर तुम्ही जिंकून आलात, 8 वर्ष सत्तेत होतात, ठाणे महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता होती, तुम्हाला फक्त आदेश द्यायचे होते ठाणे महानगरपालिकेला की फक्त तुम्ही हे आमच्या इकडे जे गटर साफ होत नाहीये ते साफ करून घ्या. माझ्या मते जर सिस्टीम सुद्धा वापरता येत नसलं तर असा अकार्यक्षम नगरसेवक आता गांधीनगर आणि नलपाड्याला नकोय. आता इकडे परिवर्तनाची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि मी सांगेल की मी एक चॅलेंज घेऊनच निघालेलो आहे. हार होईल जीत होईल त्याची मला फरक पडत नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये गांधीनगर आणि नलपाड्याच्या रहिवाशांना मला जर त्यांनी आशीर्वाद दिला तर 100% गांधीनगर नलपाड्यामधली ही घाण हद्दपार केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हा आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये युतीचा हा जो पॅनल आता संपूर्णपणे प्रचार करतोय, मग हे काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जात आहेत? गांधीनगर आणि नलपाड्याचे जे प्रमुख मुद्दे होते, वॉटर मीटर गटर, त्याची तर अवस्था तुम्ही बघतायत, परंतु त्यांच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता ते म्हणजे त्यांचं छत
मोठ्या मुश्किलीने एखादा सामान्य घरातला माणूस आपलं घर बांधतो आणि त्या घरामध्ये राहतो. आपली स्वप्न पुरण्यासाठी तो तिथे झळगडत असतो आणि मोठ्या विश्वासाने नळपाडा आणि गांधीनगर मधल्या सुभाषनगर मधल्या लोकांनी आपलं घर हे यांच्या हवाली केलं होतं की जेणेकरून आम्हाला पक्की घरं मिळतील. परंतु मागच्या 10 वर्षामध्ये साधी एक वीट सुद्धा त्या घरांची तिकडे बसलेली नाहीये आणि त्याचं ते भाडं कमिट केलेलं होतं की आम्ही तुम्हाला भाडं देऊ. काही लोक तर मला अशी भेटली की जे बोलतायत की 5 ते 6 वर्ष आम्हाला आमचं भाडं सुद्धा मिळालेलं नाहीये. काही वयस्कर लोक तर त्यांनी आपला प्राण गमावला, परंतु त्यांना त्यांच्या घरात जाण्याचं स्वप्न हे अधूरच राहिलं. त्यामुळे मी संजय पांडेंना बोलत आहे की सर, आप ये अभी झूठे वादे बंद करो, आप अभी मुद्दे पे बात करो. आपने डेव्हलपमेंट क्यों नहीं किया, हमारा विश्वास क्यों तोडा, ह्याचंच उत्तर त्यांनी प्रामुख्याने अगोदर दिलं पाहिजे आणि त्यानंतरच ह्या गांधीनगर नळपाडामध्ये मताची भीक मागायला त्यांनी इकडे आलं पाहिजे. नितीनच्या चक्क नाल्यामध्ये उतरून आपण आवाहन केलंय, पण येणाऱ्या काळात मतदार राजाचा कौल वाटतो जनसामान्यांकडे वळेल. मतदार राजाचा कौल हे माझ्या मते जेव्हा मी पहिल्यांदा माझं काही अस्तित्व नसताना, कुठल्याही पक्षाचं पाठबळ नसताना मी फक्त नळपाडा आणि गांधीनगरच्या लोकांना आव्हान केलं होतं की मी तुम्हाला भेटायला येतोय, मला माझं मत तुमच्याकडे मांडायचंय. तुम्ही स्वतः ते बघितलेलं आहे. खरंच खूप प्रेम मला नळपाडा आणि गांधीनगर मधल्या लोकांनी दिलेलं आहे. परंतु मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, लोकांनी प्रतिसाद देऊ किंवा न देऊ, नितीन लांडगे हा नेहमी गांधीनगर आणि नळपाड्याचे प्रश्न असेच ठाणे महानगरपालिकेमध्ये मांडून तो सोडवण्याचा अहोरात्र प्रयत्न करणार आहे. नितिन लांडगे आगे बढ़ो, नितिन लांडगे आगे बढ़ो, नितिन दादा आगे बढ़ो, नितिन दादा आगे बढ़ो, नितिन दादा आगे बढ़ो, हमारे साथ है, नितिन दादा आगे बढ़ो, हमारे साथ है, नितिन दादा आगे बढ़ो, हमारे साथ है. नलपाड़ा गांधीनगर को बचाना है, नारियल का बटन दबाना है, गांधीनगर नलपाड़ा को बचाना 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 है. ही सत्य परिस्थिती पाहता या प्रभाग क्रमांक 4 मधील नाल्याची आणि यामुळे हजारो नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. हे नाले सफाई ही का होत नाहीये, आणि जर होत असेल नाले सफाई तर हा नाला साफ न करता हे पैसे कुठे जात आहेत, हा देखील एक मोठा प्रश्न इथे निर्माण होतो. नितीन लांडगे यांनी हा प्रश्न आज स्वतः नाल्यात उतरून मांडलेला आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील या नळपाडा आणि गांधीनगर मधील रहिवासी नितीन लांडगे यांच्या नारळ या चिन्हावर बटन दाबून त्यांना मतदान करतील का, नितीन लांडगे यांच्या या विजनला आणि या विकासाच्या विजनला ते साथ देतील का, हे आपल्याला 16 तारखेला नक्की कळेल. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आज ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.